स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE प्रवेश सुरू नर्सरी ते 8वी। आपल्या पाल्यासाठी चांगले स्कूल शोधताय पण योग्य स्कूलची निवड कशी करावी सुचत नाही, तर मग या, बघा, अनुभव घ्या, खात्री करा आणि मगच प्रवेश घ्या। आपण आपल्या पाल्याला 1 महिना आमच्या शाळेत पाठवू शकता। त्यासाठी आम्ही तुमच्याकडून कुठलीच फी घेणार नाही। या 1 महिन्यात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली, आम्ही सांगितलेल्या सर्व सुविधा मिळतात का, तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी आमची शाळा योग्य आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर सकारात्मक मिळाली तरच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या। अधिक माहितीसाठी फोन करा 8550 91 39 99। विटात आलिशान हॉटेलवर थांबवून परिसरातील जोडप्यांना फोनवरून बोलावून गंडा घालणाऱ्या रॅकेटचा नागरिकांनीच पोलिसांच्या मदतीने पर्दाफाश केला। या घटनेमुळे विट्यासह परिसरात खळबळ माजली असून पैसे गुंतवलेल्या जोडप्यांचं मात्र चांगलेच धाबेदान आणलेत। गेल्या 2-3 दिवसापासून विटा येथील इस्टिन इजी या हॉटेलवर एक रॅकेट आला। ते अनेकांना फोन करून आम्ही विट्यातील इस्टिन इजी या हॉटेलच्या रिसेप्शन मधून बोलतोय असं सांगून तुम्हाला एक गिफ्ट मिळणार आहे, तुम्ही या हॉटेलवरती जोडीने या असं फोनवरून सांगत होते। गेल्या 2 ते 3 दिवसापासून या हॉटेलवर हा प्रकार सुरू होता। तालुक्यातून तसेच बाहेरूनही अनेक जोडपी या ठिकाणी येत होती। तिथं आल्यानंतर हे पथक या जोडप्यांना गोलमाल करून मोठमोठ्या टूरची स्वप्न दाखवत होते। त्यांच्याकडून निघेल तेवढी रक्कम ती भरून घेतली जात होती। यात अनेकांना लाखो रुपयांचा चुना लागला। असाच एक फोन विट्यातील धैर्यशील देशमुख यांना आला आणि त्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी याचा पर्दाफाश करवण्याचं ठरवलं। पत्रकार व पोलिसांच्या मदतीने त्यांनी या ठिकाणी जाऊन या गंडवेगिरीचा पर्दाफाश केलाय। पोलिसांनी याबाबत संबंधितांना पोलीस ठाण्याचा रस्ता दाखवलाय। आज आम्हाला आमच्या गोपनीय बातमीदाराकडून विटा येथील एका हॉटेलमध्ये टूर्स कंपनीकडून ग्राहकांना फसवण्याचा प्रकार होत असल्याबाबत माहिती मिळाली होती। आम्ही त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता एका टूर्स कंपनीच्या इव्हेंटचा कार्यक्रम सुरू होता। त्या ठिकाणी सदर टूर्स कंपनीचे आम्ही कागदपत्रे आमच्या ताब्यात घेतली असून त्याची शहानिशा करून पुढील कारवाई करीत आहोत। जर कोण तक्रारदार तक्रार देण्यास तयार असतील तर त्यांची तक्रारीची दखल घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल। परंतु घडलेल्या या प्रकरणात मात्र सर्वत्र मोठी खळबळ माजली आहे। बघूयात या धैर्यशील देशमुखांनाही कसा गंडा घातलाय व त्यांनी या प्रकरणाचा कसा पर्दाफाश केलाय ते। नमस्कार, मी धैर्यशील देशमुख विट्यात राहिला आहे। मला का 2 दिवसापूर्वी फोन आला होता, हॉटेल इस्टिनच्या रिसेप्शन मधून बोलतोय म्हणून। इथं आल्यानंतर डेला इंटरनॅशनलचा एक कार्यक्रम होता, तर त्या कार्यक्रमात त्यांनी सगळं आम्हाला गिफ्ट वाउचर मिळणार म्हणून गोड बोलून घेतलं। असाच प्रकार एक 4 महिन्यापूर्वी माझ्या बाबतीत घडलेला होता। इथं मी आलो, सगळा त्यांचा कन्सेप्ट वगैरे ऐकला, तर तुम्हाला ते भारतभर फिरवणार असं समजून त्यांची वेगवेगळ्या प्रकारची पॅकेज आहेत। ते प्रत्येकाला आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार वेगवेगळे पॅकेज सांगतात आणि जो माणूस पैसे भरतोय त्याच्याकडून ते पैसे भरून घेतात। नंतर त्यांना फॉलोअप केला तर फोन उचलतात, तुमचं काम चालू आहे म्हणतात, तुमचं ट्रिप अरेंज करून देतो म्हणतात। त्यानंतर कसलाही रिस्पॉन्स मिळत नाही। जास्त जर तगादा लावला आपण तर ते फोन उचलायचं बंद करतात आणि ही मुंबईहून आलेली सगळी गँग आहे। अशीच फसवणूक माझी 4 महिन्यापूर्वी KK लॉन्स कराड रोडला जे आहे गोल्डन करी हॉटेल तिथं झालेली होती। तिथं हार्ट बीट ट्रॅव्हल्स म्हणून कंपनी होती, त्या कंपनी थ्रू माझी फसवणूक झालेली आहे। काल मी इथं आल्यानंतर सेम तोच कन्सेप्ट, सेम तेच ॲग्रीमेंट, सगळ्या गोष्टी सेम आहेत। मी आल्यानंतर ऐकल्यानंतर सगळं बघितलं, त्यांनी माझी कागदपत्र वगैरे घेतली। मी त्यांना आधार कार्ड वगैरे मागितलं तर ते आधी म्हणले आधार कार्ड 2 मिनिटात देतो। नंतर मी आधार कार्डसाठी तगादा लावल्यानंतर त्याने आधार कार्ड द्यायला नकार दिला आणि त्यांचं हे सगळं बोगसगिरी माझ्या लक्षात आल्यानंतर मी काय हे केलेलं नाही, त्याला म्हणजे बळी पडलो नाही, मी वाचलो। आणि आज आमचे पत्रकार बंधू चंद्रकांत जाधव साहेब आणि सोहम भंडारी साहेब या दोघांच्या बरोबर मी कॉन्टॅक्ट केला आणि इथं आल्यानंतर इथं पोलीस स्टेशन मधून चंद्रकांत जाधव साहेबांनी पोलीस स्टेशनला फोन करून बोलवून वगैरे घेतलं आणि त्यांचा सगळा पर्दाफाश केलेला आहे आम्ही। हॉटेल इस्टिन इजी रिसेप्शन मधून बोलतोय म्हणून मुलांचा फोन येतोय
ऍक्च्युली ते बॅक ऑफिस म्हणजे मला वाटतं मुंबईत आहे का कुठे माहिती नाही त्यांचा. ते हॉटेल इस्टिन इझी म्हणलं की माणूस त्या नावाला, मोठं हॉटेल आहे आपल्या भागातलं, त्या नावाला माणूस किंमत देते किंवा बोलते म्हणा. आणि इथं आलं की ते स्वतःच सगळं सांगायला सुरुवात करतात. आणि माणसाची परिस्थिती असल्यापासून 10,000 पासून 5 लाख 7 लाख 8 लाख असं ते पैसे वसूल करते त्यांच्याकडून. आणि नंतर त्यांची फसवणूक होते, कसलाही रिस्पॉन्स मिळत नाही. तिथं त्यांनी जो ऍड्रेस दिलेला आहे त्या ऍड्रेसवर आपण ज्यावेळी जातो त्यावेळी त्या ऍड्रेसवर ऑफिस वगैरे काहीही नसतं, फसवणूक झालेली असते. पोलीस स्टेशनला जरी गेलो तरी पोलीस स्टेशनलाही कुठली दाद आपली घेत नाहीत. मुंबईत ऑफिस आहे त्यांचं, मुंबईत पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार जरी दिली आपली दाद घेत नाही तिथं. आता पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी नेलंय, पण तुमची काय मागणी आहे? लोकांचे जे पैसे घेतले ते पाठीमागे मिळावेत. हा, आता जे पोलीस गाडी इथं येऊन त्यांच्या लोकांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहेत, तर ज्यांचे कोणाचे त्यांनी पैसे घेतलेले आहेत ते सगळे पैसे त्यांचे माघारी मिळाले पाहिजेत, ही माझी कळकळीची विनंती आहे. गोरगरीब लोक येतात, कोण 300 रुपये 400 रुपये हजेरीवर काम करणाऱ्या लोकांना सुद्धा त्यांनी गंडवलेलं आहे, तर सगळ्यांचे पैसे त्यांनी माघारी दिले पाहिजेत. आता आमच्या देखत एक मुसलमानाचे भाई होते, त्यांचे 40,000 रुपये त्यांनी फोन पे गुगल पे काहीतरी माध्यमातून केले होते. पण आम्ही जसा दंगा केला आणि सगळ्या गोष्टी ज्यावेळी लक्षात आला त्यांनी लगेच त्यांचे पैसे रिटर्न केले त्यांना 40,000 रुपये. म्हणजे मला एवढं समाधान आहे की आमच्या याच्यामुळे निदान एक व्यक्ती तरी आमच्या डोळ्यात देखत 40,000 रुपयाला वाचलेला आहे. लोकांना आपण काय आव्हान करतो? लोकांना मी असं आव्हान करेन की असले जर बोगस कॉल फ्रॉड कॉल जर आले तुम्हाला, आणि जर समजा त्यांनी सांगितलं तुम्हाला गिफ्ट व्हाउचर मिळणार आहे, हे मिळणार आहे, तर तुम्ही त्याच्यापासून सावध राहा. जरी इन केस तुम्ही इथं जरी आला, माहिती जरी घेतली आणि ज्यावेळी मागायचा ज्यावेळी वेळ येईल, पैसे तुम्हाला मागतील त्यावेळी तुम्ही पैसे वगैरे अजिबात देऊ नका. हे सगळं फ्रॉड आहे आणि यांचं फार मोठं रॅकेट आहे. कारण ह्या सगळ्यांचे अग्रीमेंट सेम आहेत, एकसारख्या पद्धतीने हे सगळ्यांना फसवायचं काम त्यांचं चाललंय. यांचं फार मोठं रॅकेट असणार आहे. कमीत कमी असल्या 30-40 कंपन्या तर असतील. माझी जी फसवणूक झालेली आहे ती हार्टबीट कंपनी म्हणून होती, हार्टबीट ट्रॅव्हल, आणि आता ह्यांचं जे नाव आहे हे डेला इंटरनॅशनल म्हणून आहे. तर इस्टिन हॉटेलचा ह्यात काहीही संबंध नाही. मोठं हॉटेल आहे, चांगलं हॉटेल आहे, त्यांचं नाव सांगून हे सर्वसामान्य लोकांना फसवायचं काम करतात. इस्टिन हॉटेलचा किंवा त्या मॅनेजमेंटचा ह्यात काही संबंध नाही. आम्ही त्यांना इस्टिन हॉटेलच्या मॅनेजमेंटला फोन कॉल वगैरे रेकॉर्डिंग ते दाखवलं, त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या हॉटेलचा नाव वापरून ते हे करतात म्हणून, म्हणजे अपप्रचार करतात. इस्टिन हॉटेलचा ह्यात काही संबंध नाही. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.